लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ज्या दिवशी आम्ही आलतो व्यवसायाला, ज्या दिवशी तिथं गर्दी आम्ही बघितली, तुमचा मॉब सगळा त्यांच्या सोबत गेला, तिथं जयकुमार गोरे यांचा विजय निश्चित आहे। वाडीवरच्या लोकांना पाणी नाही, बाहुली म्हणली दुसऱ्या दिवशी 12 वाजता टँकर हाय म्हणून टाकीला, दुसऱ्या दिवशी म्हणजे मान मतदारसंघात हजारो कार्यकर्त्यांचा शेखरभाऊ गोरे गटात प्रवेश। महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे हजारो कार्यकर्ते करणार शेखर गोरेंच्या नेतृत्वाखाली काम। शेखर गोरेंच्या गनिमी काव्यातून जयकुमार गोरेंना मोठा फायदा होणार। मागील फक्त 8 ते 10 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा नेते शेखरभाऊ गोरेंना विधान परिषद सदस्य करणार असा संदेश माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामार्फत कुळकजाई येथील आयोजित विराट कार्यकर्ता मेळाव्यात व्हिडिओद्वारे दिल्यानंतर आमदार जयकुमार गोरे आणि युवा नेते शेखरभाऊ गोरे यांच्यात असलेला कडवा संघर्ष तब्बल 12 वर्षांनी संपुष्टात आला। यावेळी शेखर गोरेंनी आपले नवे जुने सर्व कार्यकर्ते सोबत घेऊन महायुती भाजपचे मान मतदारसंघाचे उमेदवार जयकुमार गोरे यांचा तगडा प्रचार सुरू केला। या प्रचाराला मतदारसंघातील जनता भरभरून प्रतिसाद देत असून महाविकास आघाडीतील हजारो कार्यकर्ते शेखर गोरे गटात प्रवेश करून प्रचार करत आहेत। कुकुडवाड विभाग प्रमुख उभाटा शिवसेना गटाचे अमोल शिंदे, देवापूरचे सचिन खरात, रितेश सावंत, अमित कांबळे, तुषार खरात, अंकुश पवार, सचिन पवार, सूरज पवार, अशोक पवार आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून शेखरभाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला। मलवडी येथे जाधववाडीचे उपसरपंच सुरेखा भीमराव जाधव यांचे सुपुत्र विशाल भीमराव जाधव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून शेखरभाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला। मसवड इथं शिवसेना उभाटा गटातून धडाडीच्या महिला विभाग प्रमुख संजीवनी देवकर, रोहिणी काटकर, सुषमा केंगार, शहर प्रमुख सुप्रिया गुरव, सुरेखा नलवडे, शबनम शिकलगार, स्वाती जोडगे, नाजनीन मुलानी व इतर महिला कार्यकर्त्यांनी शेखरभाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला। धदाणे गावचे माजी सरपंच तात्याबा सोनबा जाधव, भोसरे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव, नवनाथ जाधव, मरकवाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस सुरेंद्र गदके गटातून प्रमुख कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, अमोल शिंदे, चंद्रकांत जाधव, राजेंद्र जाधव आदींनी जाहीर प्रवेश केला। तर शिवसेना उभाटा गटाचे माजी खटाव तालुका प्रमुख युवराज पाटील यांनीही शेखरभाऊ गटामध्ये प्रवेश केला। गुरसाळे येथील कार्यवस्ती राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवाजी जाधव, सागर जाधव, वैभव जाधव, विशाल जाधव, दीपक जाधव, महेश जाधव, सूरज जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झाला। मायनी इथं राष्ट्रवादी सुरेंद्र गुदगे गटाचे पांडुरंग सकट, मातंग आघाडी माजी उपाध्यक्ष सातारा जिल्हा व इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी शेखरभाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला। हिंगणे गावातील बैलगाडा संघटना रणदीप पवार, सागर पाटोळे, आकाश ढोले व इतर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून शेखरभाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला। लवजी प्रतिष्ठान मायनीतील कार्यकर्ते राजू कमाने, अजय कमाने, रोहित भिसे, आकाश भिसे यांनी सुरेंद्र गुदगे गटातून शेखरभाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला। शिवनेरी ग्रुप मायनी वडाचा मळा येथील शिवम माळी, नानासो माळी, वैभव माळी, अनिकेत माळी, हरिभाऊ माळी, प्रसाद माळी, मनोज माळी या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सुरेंद्र गटाला रामराम करत शेखरभाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला। एकंदरीत युवा नेते शेखरभाऊ गोरेंना बऱ्याच ठिकाणी प्रस्थापित नेत्यांचे कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्यात यश मिळत असून याचा भाजप उमेदवार जयकुमार गोरेंना मोठा फायदा होणार असल्याचं चित्र सध्या दिसतंय। डॉक्टर विनोद खडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।